सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. कालपासून आज सकाळपर्यंत जवळजवळ 400-500 मेसेज असेच पडलेले आहेत की ज्याच्यामध्ये सर मुंबई पोलीस सीपी मुंबई पोलीसची जी काही लेखी परीक्षा आहे ती पुढे गेलेली आहे. कोण म्हणते दिवाळीनंतर, कोण म्हणते विधानसभेनंतर, आणि प्रत्येकाचं काय असेल ते त्यांच्यासोबत. आणि ते ज्यावेळी मेसेज फिरायला लागलाय त्याला कोणत्याही पद्धतीने धागेदोरे नाहीत, तर सुद्धा आमच्या पोरांचा त्यांच्यावरती विश्वास खूप आहे. आणि तो विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा आणि स्वतःचं नुकसान कसं करून घ्यायचं, हे जी पोरं त्या मेसेजवरती विश्वास ठेवतील, ज्या मुलं मुली त्या मेसेजवरती विश्वास ठेवतील, त्या येणाऱ्या लेखीमध्ये त्यांना मार्क आल्यानंतर, एक मार्क कमी पडल्यानंतर डोक्याला हात लावल्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हे मात्र नक्कीच. तर तो मेसेज फिरल्यानंतर लगेचच मला प्रायव्हेट मेसेज की सर अशा पद्धतीने मेसेज आला आहे, हे खरं आहे की खोटं आहे वगैरे वगैरे. काल दिवसभर, परवा दिवसभर, 2 दिवस मी टुर्नामेंटमध्ये होतो, त्यामुळे मला काही जमलं नाही, पण मी अपडेट घेतच राहतोय, कॉन्टॅक्टमध्ये असतोय सगळ्यांच्या. आणि आज सकाळी परत फ्री झालोय, थोडीशी रेस्ट घेऊन परत आलोय तुमच्यासोबत, कारण की गेले 1 ते 2 दिवस झाला हा मेसेज सगळीकडे फिरत होता आणि त्याला कोणत्याही पद्धतीने धागेदोरे नाहीत, ना प्रूफ आहे ना काय आहे. आता एखादा मेसेज मी सुद्धा आत्ता बसल्या बसल्या टाकू शकतो, तो बसल्या बसल्या सरांचा आहे म्हटल्यानंतर सगळीकडे हे होणार, व्हायरल होणार. आणि व्हायरल झाले की काही पोरं याच्यामध्ये काय होतील, आळस घेतील, काही पोरं अभ्यास सोडून देतील. विधानसभेनंतर 1 महिना आपल्याकडे आहे, निवांत राहूया. म्हणजे 90% आहे तो रिव्हर्स येणार. तुम्ही तुमचा झालेला 90% स्टडी आहे तो रिव्हर्स येणार आहे तुम्ही, हे मात्र नक्कीच समजलं. मग रिव्हर्स आल्यानंतर नुकसान होईल की फायदा होईल हा विचार तुम्ही करायचा आहे. त्याच पद्धतीनं मगाशीच मी ऑफिशियल कॉन्टॅक्ट केलेला आहे भरती कक्षला, त्यांचे काय उत्तर आले ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि पूर्ण विश्लेषण व्हिडिओ बघायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे भेटत राहील. तर जो कालपासून मेसेज फिरलेला आहे त्याचा आपण आता बोलणार आहोत, पण तत्पूर्वी जे काही पाठीमागचं सीपी मुंबईचं ऑफिशियल, आपण ऑफिशियलच बोलतोय, दुसऱ्या गोष्ट काही बोलत नाही, लक्षात ठेवायचं. ऑफिशियल जी माहिती आहे ती तुम्हाला सांगतो थोडक्यात. सप्टेंबर महिन्याच्या एंडलाच एक सीपी मुंबईनं परिपत्रक काढलेलं होतं, कारण की पुढं आचारसंहिता होती. बरोबर काय म्हणतोय, तुमचा कट ऑफ लागला, तुमचं रेशो लागलेला होता, त्याच पद्धतीनं तुमची निवड यादी आलेली होती की लेखीला पात्र झालेले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अशी सांगितली होती की लवकरात लवकर लेखी परीक्षेच्या तारखा तुम्हाला कळवण्यात येतील. त्यावेळी सुद्धा तुम्हाला मी त्या 2 वेळा ती लाईन तुम्हाला वाचून दाखवलेली होती की लवकरात लवकर ही काय करणार आहे, तुमची लेखी परीक्षेची तारीख जी आहे ते कळवणार आहेत. तर नंतर थोड्या दिवसात लगेचच, त्याच्या आधी मी 1 महिना ते 1.25 महिना तुम्हाला मी सांगितलं होतं की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 5 ते 6 किंवा 12 किंवा 13 तारखेला परीक्षा होणार आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर लगेचच 1 महिन्यानंतर, मी 1 महिना अगोदर सांगितलेले 27 तारखेदरम्यान, 27-28 तारखेदरम्यान सप्टेंबरच्या त्यांनी ऑफिशियल परिपत्रक काढलेलं होतं, कारण की आचारसंहिता पुढं होती. आणि जर आधीचे पेपर असतील तर त्याचे वेळापत्रक अगोदर जाहीर झालेलं असेल तर आचारसंहितेमध्ये पेपर घेता येतात. हा रूल आहे. समजलं काय म्हणतोय. त्यांनी ऑफिशियल परिपत्रक काढलं. परिपत्रकामध्ये काय बोललेले होते ते किंवा काय लिहिलेलं होतं, तर परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही लेखी परीक्षा, शिपाई, बॅट्समन, कारागृह आणि चालक यांची लेखी परीक्षा आम्ही पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा आणि चौथा आठवड्यामध्ये आम्ही घेणार आहोत. काय म्हणतो काय आलं, ऑक्टोबरच्या पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा आणि चौथा आठवड्यात आम्ही लेखी परीक्षा घेणार आहोत सीपी मुंबईची. हा का त्यांनी अगोदर केलेलं होतं, कारण की त्यांची आचारसंहिता तोंडावर होती. आचारसंहिता तोंडावर असली तर जुनी भरती जर असेल त्याचा टाइम टेबल आचारसंहिता लागायच्या अगोदर 1 मिनिट जरी अगोदर, 1 तास अगोदर जरी त्यांनी वेळापत्रक आउट केलं असेल तर त्यांना लेखी परीक्षा घेता येतात. याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर महावितरणची ऑनलाईन एक्झाम सुरू झालेली आहे बरोबर आचारसंहितेच्या दिवशी आणि चालू आहेत. का बरं, बरोबर आहे काय म्हणतोय, महावितरणचे पेपर चालू आहेत, म्हणून मुंबई सीपीनं सुद्धा ही गोष्ट अगोदरच करून ठेवलेली होती. मग हा विषय आता का आलाय, हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्यांना सोडलेला आहे साफा, मी ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे हा विषय म्हणत नाही, पण लाखो मुलांचं नुकसान होणार हे मात्र नक्कीच. जे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत, शिपाईसाठी असेल, चालकसाठी असेल, कारागृहासाठी असेल आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी 4 घटकांसाठी असतील, याच्यामध्ये जे काही हजारो मुलं क्वालिफाय झालेले आहेत एकंदरीत, त्याच्यामध्ये तुम्हाला रेशो दिलेला आहे आणि किती मुलं पात्र झालेत, किती मुलं अपात्र झालेत हे पण दिलेलं आहे. आता मग दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात एक्झाम झाली नाही, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे काही चालकचं आणि बॅट्समनचं जे काही कौशल्य चाचणी, तुमची स्किल टेस्ट चालू होती, त्याच्यामुळे काय झालं, या एक्झाम झालेल्या नाहीत.
पण 20 तारखेचं शेवटचं वेळापत्रक जे होतं, शेवटची तारीख जी होती चालकची ती कंप्लीट झाली. तदनंतर ह्याचे शिपाई आणि कारागृहाचं कोणत्याही पद्धतीने कौशल्य चाचणी नसते. त्यामुळे ह्या 2 एक्झाम ह्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ह्या 27 तारखेदरम्यान होणार होत्या. त्याच पद्धतीनं जेव्हा आपले विद्यार्थी, आपण जवळ 200+ विद्यार्थी भरती कक्षाला पाठवलेले होते, ज्यावेळी त्यांचं मत होतं की सर आमच्यावरती अन्याय झालेला आहे, आम्हाला मार्क कमी पडलेले आहेत, आमचे 42 मार्क होते, आम्हाला 38 मार्क दाखवलेत, आम्हाला समान मार्क आहेत, आम्हाला जास्त मार्क आहेत, आम्ही वयाने मोठे आहोत, तरीसुद्धा आम्हाला या निवड यादीमध्ये घेतलेलं नाही. मग त्यांना सांगितलं तुमच्यावर अन्याय वाटत असेल तर तुम्ही 100% जाऊन भरती कक्षाला भेटा. भरती कक्षाला भेटल्यानंतर त्यांना तिथं जे काही व्यक्ती होते त्यांनी सांगितलेलं होतं की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचे पेपर होणार आहेत. ह्या 2-3 गोष्टी तुमच्यापर्यंत मी त्यावेळी पण सांगितलेल्या आहेत आणि आता पण सांगतोय. ठीक आहे. मग आता विषय काय आहे, हे जो मेसेज पाठवलेला आहे, हा जो मेसेज पाठवलेला XYZ व्यक्तीने, त्याला कोणतेही नाव नाही, काय नाही, काय नाही. माझ्या प्रत्येक मेसेजला खाली माझं नाव टाकून मी व्हायरल करत असतो, लक्षात ठेवा, मास्टर विशाल सर म्हणून. कारण की त्या गोष्टीला आपण जबाबदार असणार आहे. ठीक आहे. माझा एक दृष्टिकोन असतोय माझ्या विद्यार्थ्यांकडून म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आपण कुणालाही असं ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅच, हा यूट्यूबचा विद्यार्थी आहे असं कधीच नाही समजत, कधीच नाही. मग एवढं तुमच्यापर्यंत एक्सप्लेन केलंच नसतं, लक्षात ठेवा. जर माझीच पोरं जर टाकायची असती तर आपण असं एक्सप्लेन करतच बसलं नसतं, लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय? तर जो साप सोडलेला आहे तो साप विविध XYZ व्यक्तीने सोडला असेल ज्याच्या मागे स्वार्थ असेल. जर 50-60 हजार मुलं क्वालिफाय असतील 4 घटकांसाठी, त्याच्यामध्ये शिपाई असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल आणि चालक असेल, तर त्यातली कमीत कमी 10-15 हजार 20 हजार मुलं निवांत तरी बसतील. काय म्हणतोय बघा. आणि ह्यातून घ्यायचं काय आपल्याला, हा मेसेज पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, ह्या मेसेजमधून आपल्याला घ्यायचं काय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काय म्हणतोय कळालं? आता मी या मेसेजला कशा पद्धतीने घेणार तुम्हाला सांगतो आणि तदनंतर भरती कक्षाला कॉल केल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिले हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर जो मेसेज व्हायरल झाला आहे त्याच्यामुळे 15-20 हजार मुलं जरी शांत बसले तरी इथंच नाही म्हणलं तर 30-40% कॉम्पिटिशन कमी झाली. 30-40% मुलं ह्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडली आणि नुकसान झालं मुलांचं. आणि ज्या व्यक्तीने सोडला असेल त्याचा हेतू असेल हा की आमची पोरं फक्त होऊ देत, आमचा मित्र फक्त होऊ दे, आमची मैत्रीण होऊ दे, आमची पोरं होऊ देत. आणि ह्या गोष्टी प्रत्येक पेपरवेळी होत असतात, तुमच्यावेळी नाही आहे. ठीक आहे, हा विषय. आणि आचारसंहितेमध्ये पेपर आल्यानंतर त्याला सुद्धा पोरांना काय वाटणार, आताची जी भरतीला लेखीला क्वालिफाय झाले त्यांना काय वाटणार, हां बाबा बरोबर आहे कारण की आचारसंहिता आहे. पण आचारसंहितेचे रूल्स रेग्युलेशन आहेत जे डोकं फोडून पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सांगतोय. आचारसंहिता एक्सप्लेनेशन करून सांगितले मी. भाग 4 मधले आचारसंहितेचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते सगळे तुमच्यासमोर सांगितलेले आहेत की बाबांनो, हे जर पेपर जुनी भरती असेल, हे जे जर वेळापत्रक आचारसंहितेच्या अगोदर लागलेले असतील तर पेपर होणार. फक्त एक वेळ पेपर घेत असताना निवडणूक आयोगाकडे परमिशन फक्त घ्यावी लागते. वेळापत्रक जरी आधीचं असेल तर फक्त परमिशन घ्यावी लागेल. आता याच्यामध्ये हा आता विषय प्रशासकीय लोकांचा आहे, याच्यामध्ये आपण तुम्ही काही करू शकत नाही. जरी वेळापत्रक आधीचं असेल तर त्यांना एक वेळ परमिशन घ्यावी लागेल, एक वेळ. आणि ते सोपं आहे, त्याला काय अवघड विषय नाही. कारण जुनी भरती आहे, रूल्स रेग्युलेशनमध्ये बसते त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे कानाडोळा केला तर मग कदाचित पोरांचं नुकसान होणार, हे मात्र नक्की आहे. पण तरी सुद्धा सांगतोय, यातनं पॉझिटिव्ह घ्यायचं कसं. मी सांगितलं 27 तारखेपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मी जरी सांगितलं असलं तरी परिपत्रक सुद्धा आहे CP मुंबईचं. दोन्ही सुद्धा गोष्टी खऱ्या आहेत. म्हणजे CP मुंबईचं परिपत्रक सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीनं हे जे मी याच्या 1.5 ते 2 महिने अगोदर सांगितलं होतं, ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा इक्वल खऱ्या ठरल्या होत्या त्यावेळी, लक्षात ठेवायचं. मग आता 27 तारीख किंवा ऑक्टोबर महिन्याच्या लास्ट आठवडा परिपत्रकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यापर्यंत पेपर घेणार आहोत. मग आता आपण याला पॉझिटिव्ह कसं घ्यायचं, तर हे जे परिपत्रक काढलेलं आहे किंवा सर जे सांगत आहेत की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पेपर होणार आहेत, तर आपली तयारी ही 100% ऑक्टोबर महिन्याच्या 27 तारखेपर्यंत झालीच पाहिजे. ॲट एनी कॉस्ट 100% तयारी झाली पाहिजे. आणि पुढे 10 दिवस भेटू द्यात किंवा ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा उघडू दे किंवा काही पण होऊ दे, आम्हाला रिव्हिजनला वेळ भेटली किंवा त्या 7 दिवसांमध्ये अजून काय करता येईल जेणेकरून आम्हाला 2-4 मार्क वाढतील. जर मी 80 मार्कांचा असेल तर मी 84 मार्क पाडणार, 84 असेल तर 86 पाडणार, 86 असेल तर 87-88 पाडणार. एक मार्कांचा हिशोब आहे इथे, एक मार्कांचा हिशोब आहे इथे, लक्षात ठेवा. ज्या पोरांनी 1 मार्कांनी वेटिंग आहेत गेले 4-5 वर्ष, 4-5 वेळा, त्या पोरांना विचारायचं की वेटिंगची किंमत काय असते. समजलं? म्हणून वारंवार सांगतोय, 2021 पासून आज तक सांगतोय की बाबांनो, वेटिंगला राहू नका. एकदम बाद तर व्हा किंवा सिलेक्ट तर व्हा, पण वेटिंगला राहू नका. लय वाईट परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. कारण त्या पोरांसमोर 8 महिने लढलेला माणूस आहे तुमच्यासमोर जो बोलतोय तो.
ठीक आहे. सो ह्या गोष्टी मी काय घेतलं पॉझिटिव्ह, की आपल्याला 27 तारखेपर्यंत 100% माझा अभ्यास झालाच पाहिजे. आणि कोणी काय सांगू दे समाजामध्ये, आपण तिकडे इग्नोर करणार. उद्या जर पेपर झाला 28ला तर मी 100% देणार. मला 100पैकी 80-90 पडले तर मी क्वालिफाय होणार. मी आता ह्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेतलं. जिला कोणत्याही पद्धतीने धागेदोरे नाहीत तर मी तोंडावर पडणार. लेखीला मला 80 मार्कांचं मी 60 मार्कांवर येणार आणि मग स्वतःला रिझन सांगणार की सर नाही, तो मध्ये मेसेज आला त्यामुळे आमचा अभ्यासच झाला नाही, आम्ही इग्नोरच केलं, आम्हाला वाटलं एक महिना असेल. त्याच पद्धतीनं पावसाळ्यात भरती होणार नाही, पावसाळ्याच्या नंतर होणार. पण हे सरकार अगोदरच घेऊन बसलं. किती मुलांचं नुकसान झालं, 4-4 पोरं एक्सपायर झाले याच्यामध्ये. बोला आता. त्यामुळं कुणावरती विश्वास न ठेवता मी अजून पण सांगतो, स्वतःवरती विश्वास ठेवा. 27 तारखेपर्यंत तुमचा 100% स्टडी झाला पाहिजे. काही पण होऊ दे तुमचा 100% स्टडी झाला तर मग ती 10 दिवस पुढे जाऊ दे किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते, काही फरक पडणार नाही. पण ज्या पाठीमागच्या ऑफिशियल गोष्टी आहेत ते तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत. आणि एक्झाम घेता येते का, तर 100% घेता येते. आणि दुसरी गोष्ट आता बोलतोय, ऑफिशियल ज्यावेळी मी आत्ताच कॉल केलेला 15 मिनिटापूर्वी, आज वार आहे रविवार, कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज भरती कक्षाला सुट्टी असते, रविवार आहे, सुट्टी असते. तरीसुद्धा मी कॉल केला होता की बाय चान्स एखादी इन्फॉर्मेशन भेटेल जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी ती अतिशय उपयुक्त ठरेल. तरीसुद्धा त्यातनं त्यांना मी विचारलं की, ते म्हणले उद्या कॉल करा. मी त्यांना विचारलं की ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे का, तर त्यांनी सांगितलं जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती काही इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. म्हणजे जे इन्फॉर्मेशन मदत करतात ती सुद्धा लोक आज ठाम नाहीत की त्या मेसेजवरती. मग मी त्यांना म्हणलो की एक परिपत्रक आलेलं आहे मुंबईचं अगोदर सप्टेंबर महिन्याच्या, तर 4 आठवड्यामध्ये घेणार आहेत. मग ते बोलले की तसं असू शकतं त्यांचं शेड्यूल आणि तसे प्रयत्न करतील ते. पण अजूनसुद्धा भरतीचे पेपर जो पुढे गेलाय हे कुणी सांगू शकत नाही आणि ऑफिशियल कुणीही सांगायला नाही, लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती असं परिपत्रक येत नाही, आता त्या CP मुंबईनं परिपत्रक काढले की आम्ही ह्या 4 आठवड्यामध्ये पेपर घेणार आहे आणि यांना पुढंच जायचं असेल तर आता या 2 दिवसामध्ये सगळे चित्र स्पष्ट होतील. समजा या 2-3 दिवसांमध्ये जर वेळापत्रकच पडलं तर काय करणार रे? वेळापत्रकच पडलं 2-3 दिवसांमध्ये 4 घटकांचं, तुम्ही काय करणार आहे सांगा? तुम्ही काय करणार? आता ह्या 2 दिवस झालं तुम्ही आळसात गेला, अजून 2 दिवस तुम्ही त्या मेसेजवरती विश्वास ठेवून अजून आळसात गेला. मला माहिती आहे, लक्षात ठेवा, अभ्यास तुम्ही सुद्धा केला, अभ्यास आम्ही सुद्धा करतोय, अजून सुद्धा वाचतोय, रात्री 2:30पर्यंत 3पर्यंत मी सुद्धा रिडिंग करतोय, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की वाचत असताना, ते ग्रास्पिंग करत असताना किंवा ते मनन चिंतन करत असताना ह्याला काही वेळ लागतो, काही म्हणण्यापेक्षा खूप वेळ लागतो. आणि त्याच गोष्टीतून एक्झिट व्हायचं असेल तर एखादा मेसेज असा असेल जसं मगापासून किंवा कालपासून फिरायला लागलाय की पेपर पुढे जाणार आहे, लगेच डोक्याला शांती बसली तर सगळं ते फॉर्मॅट होऊन जाते मेमरी. वेळ लागत नाही, क्षणात निवांतपणा भेटला की सगळं गेलं म्हणून समजायचं. आणि त्या गोष्टीला वारंवार अटॅच राहणं खूप महत्त्वाचं असतं. एखादा पॉईंट असेल, आता मगापासून तुमच्यासमोर बोलतोय तर काल संध्याकाळपासून मी विद्यार्थ्यांसमोर कसं सांगता येईल जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही, हा एकच दृष्टिकोन होता. आणि मगापासून तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे ऑफिशियल कॉल केल्यानंतर आज भरती कक्ष बंद आहे, तरीसुद्धा त्यातनं मी त्यांना इन्फॉर्मेशन विचारली की ही बातमी खरी आहे का, तर त्याने सांगितलं जोपर्यंत ऑफिशियल बातमी येत नाही तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवू नका. मला बोलले की तुमच्याकडे काही प्रूफ आहे का, तर म्हणलं काही प्रूफ नाही. मग सर तुम्ही कसा विश्वास ठेवताय हा विषय, त्यामुळे मी विश्वास ठेवू शकत नाही, तुम्ही कसं ठेवायचं हे तुमच्यावरती आहे. जर भरती पुढे गेली तर त्यांना एक परिपत्रक काढावं लागेल, कारण की 4 आठवड्यात त्यांनी घेतो म्हणून सांगितलं, 4था आठवडा संपेल थोड्या दिवसांमध्ये आणि अजून पेपर झाले नाहीत तर त्यांना ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत सांगावी लागेल की आम्ही पेपर पुढं घेणार आहोत. तदनंतर ती ऑफिशियल माहिती झाली म्हणायची आणि मग त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा. आणि मग तुम्हाला जर 10 दिवस भेटले, 7 दिवस भेटले आणि तुम्हाला जर अभ्यास करायला वेळ भेटला तर त्या दिवसांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टींवरती, कोणत्या सब्जेक्टवरती भर द्यायचा, कोणते जे पॉईंट्स आहेत ते कशा पद्धतीनं रेफर करायचे, हे सगळं विश्लेषण आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला असणार आहे. पण आपण घ्यायचं कसं हा खूप महत्त्वाचा विषय आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे उद्या आपण ऑफिशियल सकाळी 10 वाजता कॉल केल्यानंतर परत एकदा तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येणार. आणि आज सुद्धा आपलं जे काही इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत डिपार्टमेंटचे त्यांच्यासोबत बोलणं करून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आपला चॅनल 100% करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं विनंती करतोय, या अफवांवरती या सापाला कसं ठेचायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. अजून पण सांगतोय, कुणी असेल तो आपल्याला त्याच्याशी घेणं नाही, पण जसं तुमचे विद्यार्थी स्वतःचे म्हणताय आणि जो साप सोडताय तसं महाराष्ट्रातले प्रामाणिकपणे काम केलेली, प्रामाणिकपणे ग्राउंड मारलेलं, प्रामाणिकपणे निवड यादीमध्ये ज्यांची निवड झाली ती सुद्धा आपलेच विद्यार्थी आहेत, आपलंच कोणतरी आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं अशा अफवा समाजामध्ये पसरवायच्या अगोदर स्वतःचा स्वार्थ असेल तर लक्षात ठेवा, एक दिवस तुम्ही तोंडावर पडाल. ज्यांनी हा मेसेज पसरवला त्यांच्यासाठी सांगतोय, ठीक आहे. सो आता हे अशी व्यक्ती समाजामध्ये असतात, पण त्यांना कशा पद्धतीनं फेस करायचं
त्यांच्याकडून कशा पद्धतीनं काही पॉईंट कसे ॲक्सेप्ट करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. मगापासून सगळ्या गोष्टी बोललेल्या आहे. त्यामुळं योग्य त्या गोष्टींवरती विश्वास ठेवा. अफवांवरती विश्वास ठेवू नका. ऑफिशियल परिपत्रक आल्यानंतरच तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवा. आणि आज 20 तारीख आहे, अजूनसुद्धा 7 दिवस बाकी आहेत किंवा हा महिना संपायला 8 ते 9 दिवस बाकी आहेत, 9-10 दिवस. तर ह्याच्यामध्ये पेपर पडला तर मग तुमची वाट लागली म्हणून समजलं काय म्हणतोय. त्यामुळं बी केअरफुल, बी स्मार्ट, अभ्यासावरती फोकस करा. इकडं तिकडं कुठेही फोकस करू नका. 100% स्वतःला द्या. या महिन्याभरापर्यंत एक्झाम होणार आहे म्हणून ठरवा. ऑफिशियल परिपत्रक आलं, एक्झाम पुढे गेली, काय प्रॉब्लेम नाही. आपण 100% आहोत. ते फक्त आपल्याला काय करायचं, रिव्हिजन करत राहायचं पुढचे 10 दिवसांसाठी. लक्षात ठेवा, काय असेल ते डेट देतील त्यासाठी. पण उद्या सकाळी 10-11 पर्यंत अजूनसुद्धा महत्त्वाची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपला चॅनल तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे करेल, यात काही शंकाच नाही. समजलं. त्यामुळे तो जो मेसेज फिरतोय त्याला कोणीही पॉझिटिव्ह घेऊ नका, एवढीच विनंती करतोय. आणि तुमचा जो स्टडी आहे तो अजून वाढायला पाहिजे, हे मात्र नक्कीच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विश्लेषण आवडलं असेल, माहिती आवडली असेल तर एक कळकळीची विनंती करतोय, या व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं आज तागाई ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि पुढची ज्या गोष्टी आहेत त्या आज दिवसभरात पोहोचवण्याचा प्रयत्न आपला चॅनल तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे करून जाईल. त्याच पद्धतीनं नवीन व्हॉट्सअप ग्रुप आहे, नवीन टेलिग्राम ग्रुप आहे. दोन्हीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही दोन्हीसुद्धा गोष्टी जॉईन करायच्या आहेत, दोन्हीसुद्धा चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपण शेवटच्या टप्प्यात आहात. स्वतःला कसं ठेवायचं अपडेट हे सगळं तुमच्या हातात आहे. 1 मार्क कसा वाढवायचा, 2 मार्क कसा वाढवायचा याच्याकडे लक्ष असू दे. आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.